होती की मुख्यमंत्र्यांनी तिथे एक साध्या एका शब्दात निषेध सुद्धा केलेला नाहीये, त्याबद्दल आश्चर्य वाटतंय. नाही नाही नाही, निषेध निषेध करणं असं आहे. धीरेंद्र शास्त्री यांना मानणारा एक वर्ग या देशामध्ये आहे. त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं. कुठल्याही सभाशास्त्राचे नियम असतात आणि देवेंद्रजी यांच्यासारखी म्हणजे जिथे सुसंस्कृत माणसं असतात त्यांना कळत असतं, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत होते काय आहे ते. पण त्यांनी येऊन कोणाला फटकारावं याचं काही कारण नाहीये. त्यांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत. बागेश्वर शास्त्रींनी आपले मतं व्यक्त केलेली आहेत. फक्त मला एक गोष्ट सांगायची आहे की त्यांच्या मंचावर बसले म्हणून हे झोडपणारे जे काँग्रेसवाले आहेत ना, या काँग्रेसवाल्यांना मी निश्चित सांगतो की अर्बन नक्षल्यांपेक्षा धीरेंद्र शास्त्री खराब नाहीये. अर्बन नक्षल्यांच्या सोबत आपले 40 अर्बन नक्षल्यांसोबत आपले राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये मिठ्या मारत फिरत होते, त्यावेळी एकाने तोंड उघडलं नाही. त्यावेळी तोंड उघडायला पाहिजे होतं. बागेश्वर धामच्या वक्तव्याच्या वेळी जेव्हा तुम्ही म्हणता की नाही, तेव्हा तुम्ही हे पण सांगितलं पाहिजे की आपल्या नेत्याला अर्बन नक्षली मिठ्या मारतात ते आपल्याला गोड वाटतं आणि बागेश्वर धामच्या वेळी आपल्याला सगळं नालायकपणा आठवतो. एवढंच फक्त मला सांगायचं. ठीक आहे, हनुमंत पवार, थोडक्यात मला सुधीर दास यांची पण कॉमेंट घ्यायची. या देशाचे 100 खासदार ज्यांच्या पाठीशी आहेत अशा विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी नक्षलवाद्याला मिठ्या मारल्या. मग अमित शहा साहेब काय करत होते? देवेंद्र फडणवीस काय करत होते? हिंमत आहे तर पकडा ना, कोण आहे ते, किती खोटं बोलणार, का अपप्रचार करताय? गृहमंत्री आहेत ना तुमचे, बांगड्या बांधल्या का गृहमंत्र्यांनी? झोपले का गृहमंत्री? नक्षलवादी आमच्या नेत्याला मिठ्या मारताना करा ना अटक, करा ना गुन्हा दाखल. आहे हिंमत तुमच्यात? किती दिवस खोटं बोलणार आहात? किती दिवस खोटं बोलणार आहात? विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलताय. लोकसभेच्या अध्यक्षाकडे तक्रार करा ना, लोकसभेच्या अध्यक्षाकडे तक्रार करा ना, राहुल गांधींनी नक्षलवाद्याला मिठ्या मारल्या म्हणून. काय बोलताय? जिबेला हाड आहे का? विरोधी पक्षनेत्याबद्दल असं बोलताय काय? आणि हिंमत असेल तर कोण नक्षलवादी आहेत त्यांना बेड्या ठोका किंवा राहुलजींवर गुन्हा दाखल करा. हनुमंत पवारांना एकच वाक्य मी सांगू इच्छितो की तुमच्या नेत्यांच्या तुम्ही बड्या म्हणून ते जमानतीवर बाहेर आहेत, ते सगळ्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये लिप्त आहे. कांदे सोलताय. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.